तर आता इथे ना मी बटाटे बारीक करून घेतले, मला बटाट्याचे वडे बनवायचे। इकडे कांदा कापला आणि इकडं लसूण मिरची आणि शेंगदाणे भाजले। आता शेंगदाणे याच्यात टाकून घेते आणि मग मिक्स चटणी बनवून घेईन, मग वडे करायचे। तर आता अशा पद्धतीने मी सगळी तयार करून झाल्यानंतर असे गोळे तयार करून घेतले। आता बटाटे वडे तयार करते आणि एवढेच जे आहे मी मला पाववडे करते आणि वडापाव खायचे, त्याच्यासाठी हे वडापाव आणि हे माझ्यासाठी पाववडा करणार मी। तर चला मग आता मी पहिलं हे करून घेते, सोडू का अंदर मुळाचं काम करे बदल लाव व्हिडिओ बंद कर, गट्ट झालं का मग चालू केलं बघ। जमलंय हसणं इकडे पाहून, इकडे पण हसणं इकडे लगेच झाले वडे करू राहिले ना, काय माहिती व्हिडिओची डेअरिंग केलाच वाटायला लागलं मला। मस्त होणार आहे वडे, हा बघा कशा झाल्या, थांब दिसला नाही अच्छा असं वडा झाला, वडा वडा। हे पाण्याला पाय आले, पाय वड्याला पाय आले, थोडस गट्टच झालं वाटतं पीठ। तर मैत्रिणींना मी घेतलेले आहे लोखंडाचे भांडे, तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी कोणते कोणते भांडे घेतले व त्याची कशी काळजी घ्यायची। लोखंडाच्या भांड्यांची खूप जास्त काळजी घ्यावी लागते, तर ती कशी घ्यायची ते पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर चला मग मी तुम्हाला दाखवते मी कोणते भांडे घेतले। तर मला लोखंडाचे भांडे घ्यायचे होते, तर ते मी घेतलेले आहे इंडस व्हॅली कंपनीकडून, तर ते खूप छान अशी त्याची क्वालिटी आलेली आहे। तर तुम्हाला पण दाखवते मी कशी आहे। आणि तुम्ही बघू शकता हे भांडे मी इंडस व्हॅलीकडून घेतले। तर एक हा तडका पॅन घेतलेला आहे मी, आणि दुसरी म्हणजे कढाई। तर कढाईची क्वालिटी मला खूप जास्त आवडलेली आहे। लोखंडाच्या कढाईमध्ये भाजी करणं खूप चांगलं असतं। जुने लोक म्हणाले लोखंडाच्या भांड्यामध्ये जर जेवण तयार केलं तर चांगलं असतं किंवा खाल्लेलं चांगलं असतं लोखंडाच्या भांड्यामध्ये, त्यामुळे म्हटलं चला कढाई घेऊ, म्हणजे भार्गवला पण त्यात खाऊ घालता येतं, चांगलं असतं लोखंड, मग ती कढाई घेतली। आणि दुसरं म्हणजे हे आहे, दुसरं म्हणजे तर हा फ्राय पॅन मी घेतलेला आहे, आणि दुसरं म्हणजे हा पॅन घेतलेला आहे मी। तर लोखंडाचे भांडे सीझन करून घ्यावं लागतं, कारण ते ज्यावेळेस आपल्याला देतात त्यावेळेस याला केमिकल कोटिंग वापरलेलं असतं, त्यामुळे हे असं असतं, त्यामुळे मग आपल्याला ना लोखंडाचे भांडे सीझन करून ठेवावं लागतं। तर ते सीझन कसे करायचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। आणि त्याची भांडे किंवा बिडाचे भांडे कसे यूज करायचे, तर इथे सगळं त्यांनी दिलेले आपल्याला स्टेप 1 स्टेप 2 नुसार आपल्याला सगळं सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे मी तुम्हाला गाईडलाईन सगळ्या म्हणजे कसं फॉलो करायचं, कसं यूज करायचे, हे सगळे बिफोर द फर्स्ट टाइम यूज कसं करायचं हे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे। बिडाचे भांडे आणि लोखंडाच्या भांड्यांमध्ये फरक असतो। तर बिडाचे भांडे हे आपल्याला लोखंड वितळून तयार केले जातात, आणि हे जे असतात लोखंडाचे भांडे हे ठोकून तयार केले, लोखंड ठोकून त्याला आकार देऊन हे भांडे तयार केलेले असतात। मग त्यांनी आपल्याला बिडाच्या भांड्यांचा आणि लोखंडाच्या भांड्यांचा यूज कसा करू शकतो आपण, तर ते इथं दिलेलं आहे। चला तर मग मी तुम्हाला यूज करून दाखवते। तर आता मी पॅन घेतलेला आहे धुण्यासाठी। तर आपल्याला ती तारेची जी घसणी असते तर ही वापरायची नाही, आपल्याला लोखंडाचे भांडे धुवायला आपल्याला स्पंज वापरायचा आहे, स्क्रब। तर याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे भांडं आधी। तर इथं मी माझी पुडी घेतलंय आणि असं हे भांड्याला आपल्याला लावून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे सिंपलच आहे सगळं, सिंपल धुवायचं, जास्त काही हे नाही करत बसायचं। तर अशा पद्धतीने आता मी हा पॅन धुवून घेते। तर पॅन मी इथं धुवून घेतलेला आहे, आणि आपल्याला ना हा पॅन तसाच सुकवायला ठेवायचा नाही, हा लगेच कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे, म्हणजे याला गंज चढत नाही।
मी आता स्वच्छ पुसून घेतलं. याच्यावर आता मी तेल लावणार आहे. थोडंसं म्हणजे भरपूर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. घेणार तव्याला. तर तुम्ही बघू शकता इथं तेल नाही ना मी एकदम व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आणि असंच आता मी कमी गॅसवर हा तवा 10 ते 15 मिनटं ठेवणार आहे. 10 मिनटं आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे तवा कमी गॅसवर. आता तुम्ही बघू शकता इथे 10 मिनटं झाले. मी गॅस बंद केलेला आहे. तर तुम्ही हा तवा थंड होऊन द्यायचा आहे. आता मी थंड होऊन देते. आता 10 मिनटं झालेले आणि आता तवा मी व्यवस्थित पुसून घेणार. तुम्ही धुवू पण शकता. आणि असं तेल लावून आपल्याला सीझन करायचं आहे तवा. तर मी ते एकदा टिश्यू पेपरने पुसल्यानंतर पुन्हा एकदा धुवून घेतला तवा. मध्येच करावं लागतं कारण कधी कधी पहिल्या वेळेस आपण जे दीड किंवा मग डोसा करतो तर तो पिठच असतो. त्यामुळे भरपूर तेल वापरायचं. तर तवा धुतल्यानंतर आहे ना थंड झाल्यानंतर तवा धुवून घेतल्यानंतर असं तेल पसरून टाकायचं आहे. ज्यावेळेस थंड तवा असेल त्यावेळेस ज्यावेळेस गॅस चालू करायचा. तर आता मी ते गॅस चालू केलेला आहे. इंडस व्हॅलीकडून मी घेतलेले आहे. तर हे भांडे मला खूप आवडले आणि तुम्ही माझा कोड पण यूज करू शकता सपना 123. तर तुम्हाला तिथे 12% ऑफ मिळतील. तर खूप छान अशी क्वालिटी आहे इंडस व्हॅली कंपनीची. तर तुम्हाला जर नक्की घ्यायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊ शकता. तिथं लिंक दिलेली आहे. तर नक्की तुम्ही हे प्रॉडक्ट खरेदी करा. तुम्हाला कमी गॅसवर होऊन जातं. बंद कर. तर तुम्ही बघू शकता काहीच म्हणजे असं चिकटत वगैरे नाही खाली. तरी तवा एवढंच आपला नसल्यामुळे थोडंसं हे झालं बेसन पिठाचं दिरडा. तर तुम्ही पण असं करू शकता पॅनवरती. आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मग घ्यायचं असेल तर नक्की खरेदी करा. पाव नाही भेटले मग दाखवू दाखवू पाव हातच पाव खालून घेतो हा दाखव हा सोड. पाव आहे ना थोडासा फुटल्यासारखे पाव आहे. नाही लस एवढे नाही पाहिजे पण पाव वड्याला ताज्याचा प्रश्न नाही हा. ती रेसिपी खायचं आहे वडे. पावड्याचे वडे वेगळे पाव वेगळे असतात. हा बघ इकडे छान छान झाले वडे मस्तपैकी. आणि खूप दिवसानंतर इच्छा पूर्ण झालेली आहे वडे खायची आता. म्हणजे बाहेरची नाही बरं घरची. बाहेरचे आपण काय मत खातो. आम्ही कोळपेवाडीला होतो तिला खायचो तात्याच्या हॉटेलचे वडे. पण आमचे हे बघ कैसा हुआ वडा हमारा वडा देख लो. भार्गव पण खूप मध्ये मध्ये करत होता. खूप चिडचिड पण करत होता. त्यामुळे माझे वडे थोडे फसत पण होते आणि थोडासा किचनवर पसारा होता. तर त्यातल्या त्यात आम्हाला बाहेर पण जायचं होतं घर बघण्यासाठी. तर आमचा घर बदलण्याचा विचार चालू आहे. तर त्यामुळे आम्हाला घर बघण्यासाठी बाहेर जायचं होतं. म्हणून मग मी फास्ट आवरत होते. आणि वडे झाल्यानंतर मग मला किचन पण आवरायचं होतं. म्हणून एवढा पसारा झाला होता किचन. पद्धतीने आता माझे वडे होत आलेले आहे आणि आम्हाला बाहेर पण जायचंय. आणि 8 पण वाजलेले आहे संध्याकाळचे. आता बघू काय होतं जायचं. तर जावं तर लागणार आहे. थोडंसं काम आहे गावात त्याच्यासाठी. मग आता झाले एवढे. आता त्याचे पप्पा खाऊन घेतील तोपर्यंत चला मग हा व्लॉग आता मी इथेच एंड करते. तुम्ही बघितलेच आता वडे. बाय बाय.